अंतर्गत आज तुमच्या समोर घेऊन आलोय एका गुरुदत्त यांच्या अशा सिनेमाची कथा, उद्रेकाचा प्रायोगिक प्रवास. सिनेमाचं नाव प्यासा. एका वर्तुळाला मध्यभागी छेद देण्याचा प्रयास. छेद तोही एका ठराविक कोणामधून द्यायचा. अन्यत्र होतील त्या वेदनामय जखमा आणि मग एकदा का जखमेतून रक्त भळाभळा वाहू लागलं की संपलंच सगळं. एका अजोड प्रतिभाशक्तीचा अंत झाल्याचं दुःख. वर्षानुवर्षांची साध्य तपश्चर्या एका फटक्यात होत्याची नव्हती होणार. एका मिणमिणत्या दिव्यासमोर दिग्दर्शक सुरेश सिन्हा एकटा बसलाय, एकटा आणि एकाकी. त्याचं भव्य दिव्य सिनेमास्कोप स्वप्न उद्ध्वस्त झालंय. स्टुडिओतील दिवे मालवलेत. दुर्दैवाने त्याच्या मनातही तितकाच अंधार माजून राहिलाय. सुरेश सिन्हा आयुष्याची लढाई हरला. वर्तुळाला छेद देण्याचा त्याचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला म्हणून त्याने अट्टहासाने पुन्हा स्वतःची परीक्षा घेतली. इट्स अ डेंजरस गेम. त्याचा प्रभात मधला जुना मित्र देवानंद त्याला धोक्याचा इशारा पुन्हा पुन्हा देऊ पाहत होता. त्यावर तो मात्र आत्मविश्वासाने हसला होता. आणखी 4.5 महिन्यांनी त्याचं हास्य विरून गेलं. कैफी आझमीने मस्त ओळी लिहिल्या होत्या. रात भर मेहमा हो बहारे यहाँ, रात गर ढल गई फिर ये खुशियां कहाँ, पल भर की खुशियां है सारी, बढ़ने लगी बेकरारी. सुरेश सिन्हाच्या आयुष्याला आता बेकरारीने वेढा दिला होता. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याचा त्याचा प्रयत्न दुसऱ्या खेपेला फसला. पडद्यावर दिसत होती ती त्याचीच स्पंदन होती जणू. अगर तुम एक्ट्रेस अच्छी हो तो मैं भी डायरेक्टर बुरा नहीं. हातातल्या पाईपशी चाळा करत दिग्दर्शक सुरेश सिन्हा नायिका शांतीला म्हणाला तेव्हा संमतीदर्शक होकार द्यायला मूडभर प्रेक्षकही थिएटरमध्ये नव्हते. पडद्यावरचं काळं पांढरं नाट्य अपयशी ठरल्याचं दुर्दैवी सत्य इतिहासाने नमूद केलं. सुरेश सिन्हा दुर्दैवी ठरला त्याहीपेक्षा दुर्दैवाचा अधिक तीव्र फेरा गुरुदत्त पाडुकोण भोवती पडला. गुरुदत्तने दिग्दर्शक सुरेश सिन्हा अप्रतिमरित्या साकारला होता. सुरेश सिन्हाच्या रूपात त्याने कागज के फूल मधून स्वतःचं दारुण भविष्य अचूक सांगितलं. त्याने सांगितलं न सांगितलं पण भारतीय सिनेमासृष्टीने तसंच गृहीत धरलं. त्यांच्या दृष्टीने गुरुदत्त म्हणजे पडद्यावरचा दिग्दर्शक सुरेश सिन्हा होता. कारण कागज के फूल मधील कोणतीही गोष्ट खोटी, तकलादू आणि अविश्वसनीय नव्हती. त्यांनी गुरुदत्तला द्रष्टेपण बहाल केलं. स्वतःचं भविष्य नाट्यपूर्ण आवरणात लपेटून पडद्यावर दाखवणारा द्रष्टा म्हणूनच तो काळाच्या पुढे असल्याचं देखील म्हटलं गेलं. साहब बीबी और गुलाम सेटवर जाण्यापूर्वी त्याने मीना कुमारीला त्यातली छोटी बहूची व्यक्तिरेखा छान उलगडून सांगितली. मीना कुमारीने तत्काळ भूमिका स्वीकारली. दिवस लागतील तेवढे, तारखा पाहिजेत त्या, पैशाचा प्रश्नच नाही. गुरुदत्त तिचा होकार मान्य करण्यास राजी नव्हता. त्याने तिला विचार करण्यासाठी म्हणून आणखी 8 दिवस दिले. मीना कुमारीला अर्थबोध होईना. गुरुदत्त नजर चुकवत म्हणाला, मला भविष्य कळतं असं आपल्या सिनेमावाल्यांचा समज आहे. माझं भविष्य मी कागज के फूल मधून अचूक मांडलंय. साहब बीबी कदाचित तुझं भविष्य असू शकेल. तेव्हा पिक्चर नाकारलंस तरी मला वाईट वाटणार नाही. मीना कुमारी खो खो हसत सुटली. त्याहीपेक्षा 10 पटीने अधिक मोठं स्मितहास्य तिची नियती करत होती. याही खेपेला गुरुदत्तने दैवाचा खेळ अचूक मांडला होता. पुढच्या 10 वर्षात मीना कुमारी साहब बीबी मधील छोट्या बहुत्या मार्गावरून अंताकडे झेपावली. गुरुदत्तचं दुर्दैव हा देखील
नियतीच्या खेळाचा भाग मानावा इतकं त्यात अतर्क्य होतं. जला दो इसे फुंक डालो ये दुनिया म्हणून पडद्यावरचा आक्रोश 1954 साली दिलीप कुमारने केला असता तर कदाचित कागज के फूलमध्ये स्वतः मेकअप लावून उभं राहण्याचं धैर्य गुरुदत्तला झालं नसतं. आणि कागज के फूलमधला सुरेश सिन्हा कोणीतरी वेगळा असता तर गुरुदत्तचं अस्तित्व निव्वळ दिग्दर्शनापुरतं राहून त्याच्या खाजगी जीवनासोबत पडद्यावरील प्रतिमा जोडण्याची दुर्बुद्धी भारतीय प्रेक्षकांना झाली नसती. कदाचित गुरुदत्त कागज के फूलमधील शोकांतिकेच्या फेऱ्यातून निसटला असता आणि प्यासा निर्माण होणं भारतीय सिनेमाच्या नशिबात लिहिलं गेलं नसतं तर. गुरुदत्तला प्यासाचा जन्म एका नॉर्वेजियन लेखकाच्या कथेत आढळला. कथा विनोदी असली तरी त्याच्या आशयातलं गांभीर्य गुरुदत्तला झपाटून सोडण्यास पुरेसं होतं. 1952-53 ची ही गोष्ट. त्याने जाता येता तेवढाच वन लाईनर राज कपूर आणि दिलीप कुमारला ऐकवला. आवाराच्या यशासोबत राज कपूरला कोण्या दुसऱ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली अभिनय करण्यास रस नव्हता आणि गुरुदत्तने राज कपूरला त्याचं मत विचारलं होतं. राज कपूर त्याच्या यशाविषयी थोडा साशंक दिसला. तुझं कथानक देवदासच्या अंगाने जाणारं आणि सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह नायकात आजच्या तरुण पिढीला रस असेल का? आय डाऊट, राज कपूर म्हणाला. स्वातंत्र्यानंतरचा तो काळ नव्या आशेने नव्या उमेदीने भरला होता. जुलमाचं ब्रिटिश सरकार गेलं, आता आपल्या मनासारखं सगळं होणार असं वाटण्याचे ते दिवस होते. राज कपूर, मेहबूब खान, व्ही शांताराम आदी आघाडीचे यशस्वी निर्माते दिग्दर्शक याच पॉझिटिव्ह मार्गावरून वाटचाल करीत होते. गुरुदत्तच्या वन लायनरमध्ये राज कपूरला आशेचा किरण दिसत होता. दिलीप कुमारने मात्र उत्सुकता दाखवली. अर्थात दिलीप कुमार गुरुदत्तच्या वन लायनरकडे निव्वळ नट म्हणून पाहत होता. देवदास टाईप पण देवदासपेक्षा वेगळा म्हणून दिलीप कुमार मधील कलावंताला त्यात भरपूर आव्हानं दिसली. गुरुदत्तचा हुरूप वाढला. लेखक अब्रार अल्वीसह तो कथानकाच्या विस्ताराकरिता बसला. जास्तीत जास्त 6 महिन्यात पिक्चर थिएटरला आलं पाहिजे त्याने अब्रार अल्वीला सांगितलं. अब्रारला गुरुदत्तने कथा ऐकवली तेव्हा दोघे ब्लॅक लेबल पिण्याच्या तयारीत होते. ग्लासेस टेबलावर भरून पडले होते. नॉर्वेजियन जर्मवर गुरुदत्त बोलत गेला आणि स्कॉचची तहान विसरून अब्रार एकाग्र चित्ताने ऐकत गेला. तंद्री भंग पावली तेव्हा 3 तास उलटून गेले होते. ग्लासेस ओठांपर्यंत पोहोचले देखील नसल्याचं दोघांच्याही लक्षात आलं नव्हतं. गुरुदत्तने फरमान सोडलं, नाव सुचव. अब्रारच्या कथाधुंद चेहऱ्याला स्कॉचची भरलेली बाटली दिसत होती. गुरुदत्तच्या बोलण्यातली नशा त्याच्या डोळ्यात कानात साठून राहिली होती. विझून गेल्यागत दिसणारे 2 ग्लास होते. ओठावरून जीभ फिरवत त्याच्या तोंडून 2च शब्द बाहेर पडले, प्यासा. झपाटल्यागत गुरुदत्तने त्याला मिठी मारली. सिनेमा अर्थातच अब्रार अल्वी लिहिणार, मात्र गुरुदत्तचं प्रत्येक पानावर मार्गदर्शन राहणार. भविष्यात ही ॲडजस्टमेंट नित्याचाच भाग झाली. मात्र गुरुदत्तने अब्रारशी चर्चा केली तेव्हा प्यासा कसा आकार घेणार याविषयी संदिग्धता होती. कारण तोपर्यंत फक्त बाज पडला होता आणि आरपार महिन्याभरात प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होता. याचाच अर्थ गुरुदत्त फिल्म्सने छोट्यात छोटं यश देखील पाहिलेलं नसताना गुरुदत्त प्यासा नावाच्या धगधगत्या अग्निकुंडात उतरू पाहत होता. गुरुदत्तचा सगळा सेटअप हा त्याच्या लहरी इशाऱ्यानुसार चालणारा होता. सिनेमा हे संपूर्णतः दिग्दर्शकाचं माध्य असल्याचं सत्य गुरुदत्तच्या युनिटला सर्वाधिक कळलं होतं. तसं ते RK फिल्म्स या संस्थेलाही उमगलं होतं. मात्र गुरुदत्तची माणसं जशी त्याच्या प्रतिभाशक्तीविना दुर्बल होती तशी राज कपूरची नव्हती. दिग्दर्शक या भूमिकेत गुरुदत्त आणि राज कपूर दोघेही जन्माला आले होते. परमेश्वरानं त्याच कामासाठी दोघांना पृथ्वीवर पाठवलं होतं. नट म्हणून तोंडाला रंग लावणं हा कधी त्यांचा नाईलाज होता तर कधी त्यांची आर्थिक गरज. आपापल्या फिल्म कंपन्यांचा गाडा रेटण्यासाठी तोंडाला मेकअप लावण्याची वेळ त्यांच्यावर अनेकदा आली. मात्र या बाबतीत राज कपूर गुरुदत्तपेक्षा 10 पटीने अधिक हुशार निघाला. RK बॅनरचे सिनेमे करताना त्याने अशा पद्धतीची कथानकं लिहून घेतली ज्यात त्यांना त्यांच्या चॅपलिन इमेजला वाव मिळेल. त्याने कथानकांमधील विविधता मारून स्वतःच्या प्रतिमेभोवतीच्या कथा निवडल्या. RK बॅनरमधून तो स्वतः दिग्दर्शक म्हणून मोठा झाला. त्याचबरोबर पडद्यावरची त्याची एकसुरी चॅपलिन इमेजही मोठी झाली. इतकी मोठी की बाहेरच्या निर्मात्यांनी निव्वळ अभिनयासाठीही त्याला मुमांगी किंमत दिली. नट म्हणून राज कपूरचा बाजारभाव चढा राहिला. त्याचा फायदा
त्याच्या बॅनरला झाला. गुरुदत्तला स्वतःच्या कंपनीबाहेर स्वतःला विकणं जमलं नाही. गुरुदत्त फिल्म्समध्ये त्याने इतक्या वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा केल्या की त्याची पडद्यावर ठोस प्रतिमा निर्माण होऊ शकली नाही. पडद्यावरील भूमिकांमध्ये तो स्वतःमधील असामान्य दिग्दर्शकाचं दडपण मानेवर ठेवून वावरला. बाजच्या सेटवर देवानंद आलाच नाही तेव्हा एका दिवसाचं स्टुडिओचं भाडं वाया जाऊ नये म्हणून त्याने मेकअप चढवला आणि याच बाजने त्याला इतकं खड्ड्यात घातलं होतं की आरपार करताना त्याला दुसरा आघाडीचा हिरो परवडणं शक्य नव्हतं. प्यासाच्या संदर्भात त्याची कोणतीही धोका पत्करण्याची तयारी नव्हती. यापूर्वी त्याने 3 सिनेमे दिग्दर्शित केले होते, आरपार धरून 4. नवकेतनचा बाझी 1951ला, फिल्म आर्टचा 1952ला जाल आणि HG फिल्म्सचा 1953ला बाज. बाजमध्ये त्याने पैसाही घातला होता. आरपार ही त्याची पहिली अधिकृत निर्मिती, मात्र प्यासाचा विषय वेगळ्या पातळीचा होता. मुख्य म्हणजे यापूर्वी कोणत्याही विषयाने त्याला इतपत प्रभावित केलं नव्हतं. गुरुदत्तने प्यासाच्या हळव्या कथानकाचा क्लू पकडून डायरी मागून डायरी मनातले विचार कागदावर उतरवले. प्यासावर विचार करताना जितका दिलीप कुमार त्याच्या डोक्यात फिट होता तितकाच साहिर लुधियानवी त्याच्या डोक्यात ठाण मांडून बसला होता. किंबहुना प्यासाचा नायक म्हणजे साहिरच्या प्रतिभा सामर्थ्याचा नमुना असणार होता. गुरुदत्तच्या हृदयाची स्पंदनं कागदावर उतरली आणि त्याने त्यासाठी साहिरसाठी म्हणून जागा रिकाम्या सोडल्या होत्या. साहिरने तिथे ऐसपैस पसरावं एवढी त्याची अपेक्षा होती. त्याने साहिरला कथानक ऐकवलं. साहिर मंत्रमुग्ध झाला. त्याची काव्य प्रतिभा हेच प्यासाचं प्रमुख अस्त्र असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने गुरुदत्तच्या डायरीवर 4 ओळी खरडल्या. जाने क्या तूने कही, जाने क्या मैंने सुनी, बात कुछ बन ही गई. त्यानंतर जिथे तिथे म्हणून गुरुदत्त आणि साहिर भेटले ते फक्त प्यासावर बोलले. साहिरने त्याच्या काही जुन्या अप्रकाशित नज्म काढून ठेवल्या होत्या. संगीतकार कोण हे अद्याप ठरलं नव्हतं, त्याची चर्चा देखील नव्हती. साहिरच्या दृष्टीने तो आणि गुरुदत्त असे प्यासाचे 2 नायक होते. गुरुदत्त इतपत तन्मयतेने प्यासातला नायक कोणीच रंगवू शकणार नाही, दिलीप कुमार देखील नाही, असं जाहीर वक्तव्य करून साहिरने छोटी खळबळ उडवून दिली होती. मात्र यानंतर 4.5 वर्ष केवळ स्क्रिप्ट हृदयाशी धरून गुरुदत्तने प्यासाची प्रगती का थांबवली याचं उत्तर काही केल्या इतिहासाला मिळत नाही. गुरुदत्तच्या गूढ व्यक्तिमत्वाशी निगडीत अशा असंख्य प्रश्नांमध्ये या प्रश्नाचा देखील समावेश होतो. त्या काळात 6 ते 8 महिन्यात सिनेमा सेटवर जाण्यापासून थिएटरवर धडकण्यापर्यंतचा प्रवास आरामात पूर्ण करत असे. मोगले आझम हा इतिहासातला एकमेव अपवाद मानावा. गुरुदत्तने तयार पटकथा सेटवर नेण्याकरता 4.5 वर्षांचा कालावधी घेतला. दरम्यान तो हिंदी सिनेमाच्या टिपिकल फॉर्म्युलासह खेळत राहिला. आरपार, मिस्टर अँड मिसेस 55, CID, दिग्दर्शक राज खोसला यांना गुरुदत्त टच असला तरी ते बॉक्स ऑफिसवर डोळा ठेवून एका विशिष्ट चौकटीत निर्माण झालेले सिनेमे होते. 1956 साली त्याने अभि भट्टाचार्य आणि गीता बालीचा सैलाब MR फिल्मसाठी दिग्दर्शित करण्यात वेळ फुकट घालवला. अद्यापही त्याला प्यासासाठी फुरसत नव्हती. नायक, नायिका, प्रेमात बिब्बा घालणारा खलनायक, नायकाचा विनोदी मित्र, मित्राची ग्लॅमरस मैत्रीण वा लठ्ठपटणी, फडकती गाणी, रुसवे फुगवे, उत्तम कृष्णधवल चित्रीकरण आणि चाकोरीबद्ध क्लायमॅक्स यात गुरुदत्त हरवून गेला. मध्येच कधीतरी त्याने गौरी नामक कथानकावर काम सुरू केलं आणि तितक्याच वेगाने बंदही करून टाकलं. इंग्लंडमध्ये असताना गन्स ऑफ नॅव्हरॉन फेम कार्ल फोरमनला त्याने प्यासा आणि गौरी अशा दोन्ही कथा ऐकवल्या. फोरमनला डावं उजवं करता येईना. गुरुदत्त खुश झाला. अर्थात मांडी ठोकून गौरीच्या स्क्रिप्टवर काम करण्याची वेळ आली तेव्हा तो CID मध्ये गुंतला होता. CIDची निर्मिती नवकेतन मार्फत होणार की गुरुदत्त फिल्म्सकडे त्याची सूत्र जाणार असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस गुरुदत्त त्याचं दिग्दर्शन करणार याच बोलीवर देव आनंदने CIDची निर्मिती गुरुदत्तकडे सोपवली आणि एवढ्या एकाच कारणामुळे तो काम करायला देखील तयार झाला. देवला पुन्हा एक वार बाझी आणि जालचं यश अपेक्षित होतं. गुरुदत्तने सर्वप्रथम CIDचं संगीत सचिन देव बर्मनऐवजी OP नय्यरकडे सोपवलं. तिथे देवचं मन खट्टू झालं. गुरुदत्त CID मध्ये प्रचंड रस घेत होता. लेके पहिला पहिला प्यार चालीची निवड त्याचीच.
ए दिल है मुश्किल जीना यहा त्याने उत्कृष्टरित्या चित्रित केलं. त्यानंतर एके दिवशी त्याने दिग्दर्शनाची सूत्र राज खोसलाकडे दिली. राज खोसलाने गुरुदत्तशी झालेल्या दूरध्वनी चर्चेतून लेके पहला पहला प्यार चित्रित केलं. देव वैतागला. त्याने गुरुदत्तला समज दिली, राज खोसलाचा बळी देऊ नकोस, त्याला ऑफिशियली टेक ओव्हर करू दे, त्याचं करिअर आबाद होईल. गुरुदत्त मोठ्या मनाचा होता. आपल्या हुकुमानुसार त्याने काम केलं तरी त्याचं श्रेय आपल्यालाच मिळणार आणि त्याची मेहनत वाया जाणार हे गुरुदत्त सारख्या मनस्वी कलाकाराच्या लक्षात आलं नाही. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी राज खोसलाला बोलावून घेतलं. CIDचं स्क्रिप्ट त्याच्या हवाली केलं आणि मुख्य म्हणजे 2 चित्रित गाणी आवश्यक वाटल्यास नव्याने शूट करण्याची मुभा दिली. यापुढे फक्त निर्माता म्हणून त्यात गुरुदत्तचा सहभाग असणार होता. राज खोसलाच्या दृष्टीने ती अपूर्व संधी होती. अर्थात तो गुरुदत्तचा पट्टशिष्य होता. प्रत्येक गोष्ट आपल्या गुरुला विचारूनच तो करणार होता. मात्र त्याचं नाव स्वतंत्रपणे नामावलीत झळकणार होतं. गुरुदत्तने निर्माता म्हणून प्रत्येक 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी किमान तासभर तरी CIDच्या सेटवर उपस्थित राहावं अशी राज खोसलाने त्याला विनंती सदृश अट घातली. गुरुदत्त CID पासून अलिप्त झाला. आता त्याच्या डोळ्यांना दिसत होता फक्त प्यासा. खरं तर तो CIDच्या सेटवर जाण्यापूर्वीच प्यासामध्ये पुन्हा एकदा शिरला होता. 4.5 वर्षांचा कालावधी वाया गेल्याचं दुःख त्याला डाचत होतं. आता त्याला क्षणाची देखील फुरसत नव्हती. फक्त प्यासा एवढ्या 2 शब्दांभोवती त्याचं आयुष्य केंद्रित झालं होतं. राज खोसलाने त्याला विनंती केली होती तेव्हा CIDच्या सेटवर तो आठवड्यातून एकदा दोनदा पूर्ण दिवस उपस्थित राहत असे. अशाच एकदा लंच ब्रेकमध्ये त्याने जॉनी वॉकरला प्यासाची मध्यवर्ती कल्पना समजावून सांगितली. तेवढ्या गंभीर चौकटीतून त्याने जॉनीला अफलातून विनोदी भूमिका काढून दिली होती. जॉनी हरखून गेला होता. भेटेल त्याला प्यासाविषयी सांगत होता. कधीतरी CIDच्या सेटवर बसून गुरुदत्त प्यासाची जुळवाजुळव करीत असे. 4.5 वर्षांनंतर खूप काही बदललं. सिनेमासृष्टी वेगाने आगेकूच करत होती. दिलीप कुमारही बदललाय, त्याला पुन्हा एकदा विचारून बघ. अब्रारने गुरुदत्तचं लक्ष खेचून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पाहिला. गुरुदत्त फिल्म्सच्या ऑफिसमध्ये प्यासाखेरीज दुसरा विषय नव्हता. अब्रार अलवी, राज खोसला, सादिक, कॅमेरामन VK मूर्ती, निर्मिती प्रमुख गुरुस्वामी यांच्या कोंडाळ्यात बसून गुरुदत्त नायिका कोण या गहन प्रश्नावर चर्चा करीत होता. भारी भारी नावं सुचवण्यात आली. भूमिका सर्वसामान्य चेहऱ्याच्या वेश्येची होती. तेव्हा तिथे लैकिकार्थाने सुंदर चेहरा मारक ठरला असता. मीना कुमारीच्या व्यक्तिमत्वातला रुबाब भूमिकेला शोभणारा नव्हता. नर्गिस राज कपूरच्या सिनेमात काम करणारी तेव्हा तिच्या तारखांचा घोळ होण्याची शक्यता होती. गुरुदत्तला सलग तारखा हव्या होत्या. त्यातून आवारा श्री 420 मधून तिची खानदानी सात्विक प्रतिमा जोपासली गेली होती. राज कपूरच्या अति लोकप्रिय सिनेमातील नर्गिसची प्रतिमा पुसून टाकणे इतपत संघर्ष करायला गुरुदत्त तयार नव्हता. नाहीतर मग मधुबाला. गीता दत्तने नाव सुचवलं. गुरुदत्त ताडकन उद्गारला, मी मोगले आझम काढतोय असं तुला वाटलं की काय? आसिफच्या सिनेमाचा काय घोळ झालाय माहितीये ना? आणि मधुबाला इतपत सुंदर चेहरा म्हणजे सिनेमातली सगळी अंग मारली जाणार. माझी गुलाबू विलक्षण सामान्य दिसायला हवी. हैदराबादला त्याने अब्रारसह रोजुला माराई नावाचा तेलुगू सिनेमा पाहिला होता. त्यातील एका समूह नृत्यात त्याला एक सडपातळ मुलगी दिसली होती. किंचित अशक्त, सावळा चेहरा, डोळे भाऊक आणि प्रखर तेजदार. वहिदा रहमान तिचं नाव असल्याचं गुरुदत्तला कळलं होतं. प्यासामधील गुलाबूचं रूप त्याला वहिदाच्या चेहऱ्यात त्याच वेळेस दिसलं होतं. त्याने वहिदाची अवघी कुंडली मिळवली होती. गुरुदत्तने नायिकाचा विषय काढला त्यापूर्वीच त्याचा वहिदा संदर्भातला विचार पक्का झाला होता. माणूस कलावंत म्हणून गुरुदत्त खूप मोठा. कलावंत कलंदर मनस्वी असतो, मात्र त्याचबरोबर तो कधीतरी आतल्या गाठीचा आणि त्याच्या सोयीची गोष्ट इतरांपासून लपवून ठेवणारा देखील असतो. गीता दत्तच्या मनात असंख्य विचार कोंडाळ करून होते. गुरुदत्तचं युनिटही अस्वस्थ झालं. प्यासाचं शिवधनुष्य पेलायला नवी पोरगी आणायची या कल्पनेने तर अब्रारची झोप उडाली. मीना कुमारी, मधुबाला, गीताबाली एका हाकेसरशी धावून आल्या असत्या. गुरुदत्त स्वतःच्या निर्णयावर ठाम होता. सिनेमा विकायला त्रास होईल त्याचा निर्मिती प्रमुख गुरुस्वामी म्हणाला. गुरुदत्तने त्याच्याकडे असं काही रोखून पाहिलं की त्यानंतर पुन्हा मान उचलायची त्याची हिंमत झाली नाही. गुरुदत्तचा सिनेमा हा फक्त गुरुदत्तच्या नावावर विकला जाणार. त्यात कोणती मोठी नावं दिसणार आहेत की नाहीत याच्याशी वितरकांना घेणं देणं असणार नाही.
गुरुदत्तने स्वतःच्याच मनात अंजारून गोंजारून उभारलेला हा प्रचंड मोठा इगो होता. प्यासाविषयी तर त्याचा आत्मविश्वास इतक्या उंचीला गेला होता की वेळ पडल्यास स्त्री भूमिकेसकट त्यातली सगळी पात्र तो स्वतः निभावू शकेल असंही तो अर्थात विनोदाने पण म्हणत असे. अब्रार, राज खोसला, गीता दत्त त्याच्या प्रतिभाशक्तीपुढे खुजे ठरत होते. गुरुदत्त सरसावला. त्याने आज्ञा केली, मनुभाईला म्हणावं पुढच्या आठवड्यात वहिदा मुंबईत गुरुदत्त फिल्म्सच्या ऑफिसमध्ये दिसायला हवी. डायरेक्ट प्यासाच्या रोलमध्ये उभी करायची. दिलीप कुमार तयार गडी आहे, तिला कच्चा खाऊन टाकेल. राज खोसलाने शंका काढली. गुरुदत्तने क्षणाचा विचार केला आणि क्षणभरात निर्णय दिला, तिला सीआयडीत रोल काढून देऊ. तेवढाच कॅमेराचा सराव होईल. ओपीला म्हणावं तिच्यासाठी गाणं रेकॉर्ड कर, पडद्यावर गाण्याचं ट्रेनिंग ही मिळू दे. आता राज खोसलाची वाचा बसण्याची वेळ आली. अरे त्या शकीलाचं काय करायचं? नव्या मुलीला देव समोर ढकलायचं आणि तिला काम काय देऊ? 50% शूटिंग पूर्ण झालंय. राज खोसला नाराजीत उद्गारला. कोणाची नाराजी झेलत बसण्या एवढी फुरसत आता गुरुदत्तपाशी नव्हती. तो स्वतःच्याच तंद्री ठरवला होता. त्याने सीआयडीचं स्क्रिप्ट मागून घेतलं. चित्रित दृश्याचा तपशील राज खोसलाकडून जाणून घेतला. 2 दिवसांनी स्क्रिप्ट घेऊन जा, तुला त्यात वहिदाचा रोल दिसेल. आत्मविश्वास हीच गुरुदत्तची पुंजी होती. 2 दिवसांनी राज खोसलाने पाहिलं, गुरुदत्तने अशक्य सिच्युएशन्स मधून जागा निर्माण केल्या होत्या. देव, जॉनी वॉकर यांच्या आसपास वावरणारी नकारात्मक व्यक्तिरेखा तयार झाली होती. तरीही शकीलाच्या नायिका प्रतिमेला धक्का न पोचवता आज हजारो लाखो वेळा स्क्रिप्ट बदलली जातात, त्यात वेगवेगळ्या जागा निर्माण करण्यात येतात, वास्तविक जीवनातला ट्रेंड पाहून सिच्युएशन्स लिहिल्या जातात. पण 1955-56च्या काळात सोयीनुसार स्क्रिप्ट बदलणं, तेही 50% चित्रण पूर्ण झाल्यावर, ही अपूर्व घटना होती. त्याने वहिदाला सहाय्यक वा खलनायिका अशी भूमिका न देता पॅरलल वा सहनायिका दर्शवणारी महत्त्वाची व्यक्तिरेखा दिली होती. 1955-56च्या ब्लॅक अँड व्हाईट काळात पॅरलल, नकारात्मक, तरीही सहनायिका या सर्व संकल्पना नवीन होत्या. गुरुदत्त नावाचा अलौकिक लेखक, पटकथाकार, दिग्दर्शक सिनेमा तंत्रावरील हुकुमतीच्या जोरावर निरनिराळे प्रयोग करून पाहत होता. अरे तिला फक्त कॅमेरा तंत्राची ओळख पटू दे, तेवढेच सीन्स मी लिहिले आहेत. तुझं शूटिंग अजिबात डिस्टर्ब होत नाहीये, तिला उभं राहू दे, पुढचं मी पाहून घेईन. तो निर्वाणीचं बोलला. राज खोसलाने सवयीप्रमाणे आदराने मान डोलावली. आठवड्याभरात मनुभाई पटेल वहिदा सकट गुरुदत्त समोर हजर होता. वहिदाच्या अतिसामान्य चेहऱ्यात एवढ्या मोठ्या गुरुदत्तने नेमकं काय पाहिलं, हा प्रश्न मनुभाईला छळत होता. आरपार आणि मिस्टर अँड मिसेस 55 ने हैदराबादमध्ये जबर धंदा केला होता. गुरुदत्तने अनेकांचा रोष पत्करून मनुभाईला वितरणासाठी 2 सिनेमे दिले. मनुभाईची किस्मत बदलली. त्याच्या दृष्टीने गुरुदत्त फिल्म्स कंपनी म्हणजे मायबाप अन्नदाता सर्व काही होती आणि अन्नदाता सांगेल ती पूर्व दिशा. या सिनेमावाल्यांच्या प्रथेनुसार त्याने अन्नदात्यांच्या आज्ञेचं चोख पालन केलं होतं. मनातलं ठुसठुसणं मात्र तो प्रयत्न करूनही लपवू शकत नव्हता. वहिदाची निवड मनुभाईच्या व्यापारी बुद्धी पलीकडील होती. त्याने जेवणाच्या टेबलावर अडखळत विषय काढला. दत्त बाबू, अपनी पिक्चर इतनी बड़ी, दिलीप कुमार इतना बड़ा, ये छोकरी नहीं. बंबई के सेटअप में मीना कुमारी तैयार है, फिर आप. एकाएकी काचेच्या प्लेटवरची काट्या सुऱ्या चमच्यांची किणकिण थांबली. टेबलावर गूढ शांतता पसरली. प्रत्येकाच्या मनात हेच खतखतत होतं. जेवणारे हात आणि तोंड थांबून सगळ्या नजरा गुरुदत्तच्या दिशेला वळल्या. गुरुदत्तचा आवाज किंचित ताणला गेला. तुला धंदा कळतो ना? मला सिनेमा कळतो. मी तुझ्या धंद्यात लुडबुड करतो? कोणता सिनेमा घ्यायचा, कोणता नाही हे तुला शिकवतो. वाटल्यास माझा सिनेमा तू घेऊ नकोस, मला वाईट वाटणार नाही. धंद्याचा, व्यवसायाचा भाग म्हणून मी सोडून देईन. आपण मित्र म्हणून पार्ट्या करू, पण माझ्या सिनेमात मी कोणाला घ्यावं हा सर्वस्वी माझा अधिकार राहणार आहे. उद्या दिलीप कुमारने जर नकार दिला तर मी स्वतः देखील त्याच्या जागी उभा राहण्यास मागे पुढे पाहणार नाही, कारण ही भूमिका मी निभावू शकतो एवढा विश्वास माझ्यात असेल. शेवटी दिग्दर्शक म्हणून मला माझ्या पटकथेचं भलं बुरं सर्वाधिक कळतं असं मला वाटतं, तेव्हा लिव्ह दॅट टू मी.
शेवटची 2 वाक्य शेजारी बसलेल्या गीता दत्त, अब्रार अलवी यांना उद्देशून देखील होती. सीआयडीच्या सेटवर वहिदा सराईतपणे वावरत होती. राज खोसलाच्या अधिपत्याखाली दडपण जाणवत नसे. त्यातून सिनेमाचा विषय हलका फुलका आणि गुन्हेगारी वळणाचा असल्याने मूड बनने बनाने वाली बात नव्हती. देव आनंदचं दिलखुलास व्यक्तित्व सेटवर बहार उडवून देई. उत्साहाने फसफसलेला देव 1760 नवनव्या कल्पना घेऊन दररोज अवतरत असे. कधीकधी त्याच्याबरोबर त्याचा धाकटा भाऊ गोल्डी सीआयडी हसत खेळत चित्रित होत गेला. वहिदा शांत बसून असे. शॉट देण्यापूर्वी राज खोसलाचं तिचं जुजबी संभाषण होई. तिच्या प्रसंगापुरतं स्क्रिप्ट तिला तोंडपाठ होतं. देव, शकीला, जॉनी वॉकर, कुमकुम, बीर, सकुजा प्रमाणेच ती युनिटचा भाग बनली होती. गुरुदत्त फिल्म्सच्या युनिटमध्ये तिने मिसळून जावं हाच गुरुदत्तचा प्रमुख उद्देश होता. महिना 1200 रुपयावर तिच्याशी 5 वर्षांचा करार करण्यात आला होता. राज खोसलाने 4 दिवसांच्या अथक प्रयासानंतर शमशाद बेगमचं फडकतं कहीं पे निगाहे कहीं पे निशाना चित्रित केलं आणि तिचं काम संपवलं. इकडे सेंट्रल स्टुडिओत प्यासाचा सेटअप तयार होता. चित्रणाच्या महिनाभर आधी तालीम होणार होती आणि तालीम फक्त वहिदांच्याच दृश्याची होणार होती. प्यासातले संवाद म्हणताना ती फाफलू लागली. गुरुदत्तच्या सहाय्यकांमध्ये तिला समजून घेण्याची वृत्ती नव्हती. पहिले छूट त्यांनी हात टेकले. तिच्याविषयीचा नकारात्मक दृष्टिकोन तिला अडचणीत आणण्यास कारणीभूत ठरला. सीआयडीत देव आनंद बरोबर काम केल्याने वहिदा स्वतःच्या लेखी स्टार झाली होती. गुरुदत्तचे सहाय्यक वहिदाचं स्टार पद जुमाडण्याच्या स्थितीत नव्हते. वाटेल ते आव्हान झेलण्याची तिची तयारी होती, मात्र त्याकरिता आवश्यक ते एकाग्रचित्त तिच्यापाशी नव्हतं. घटक्यात तिचा मूड जात असे. क्षुल्लक कारणावरून ती हमरीतुमरीवर येई. युनिटवाले देखील तिच्याशी अकारण वाद घालत. पावलोपावली तिची नर्गिस आणि मीना कुमारशी तुलना करत. गुरुदत्तच्या कानावर या गोष्टी गेल्या. एके दिवशी सकाळी तो स्वतःच तिची तालीम घेण्यासाठी सेटवर हजर झाला. बॉस उपस्थित म्हटल्यावर सेटवर शांतता पसरली. गुरुदत्तने सीन वाचला, तिला वाचून दाखवला. त्याने बारीक भावमुद्रेसहित सीनमधील तिच्या सकट सर्व पात्रांचे अभिनय करून दाखवले. युनिटने टाळ्या वाजून बॉसच्या प्रतिभेला दाद दिली. त्यानंतर वहिदा उभी राहिली आणि तिने एका मिनिटात सीनवरून बोळा फिरवला. नो प्रॉब्लेम, वेगळा प्रयत्न करू म्हणून गुरुदत्तने तिला स्क्रिप्ट बाहेरील 2 वाक्य दिली आणि जिन्यावरून तरतर उतरून तेवढी वाक्य स्पष्ट म्हणण्याची सूचना केली. एका दमात 2 वाक्य बोलण्याचं ते साधं दृश्य होतं. जिना उतरून खाली येताच क्षणी वहिदाचा दम गेला. तोंडावाटे अस्पष्ट वाक्य बाहेर पडलं. शॉर्ट डिव्हिजनने याची 2 दृश्यात विभागणी करता येईल. आता युनिटनेच समजुतीचा मार्ग पत्करत बॉसला विश्वास दिला, पण वहिदा अडूनच बसली. एका दमात शॉट देईन, मग त्यासाठी संध्याकाळ झाली तरी 72. वहिदा हट्टाला पेटली. तिने जमेल त्याच्याशी वाद घातला, बाचाबाची केली. बॉस गुरुदत्त हतबल होऊन पाहत राहिला. तिथे थांबणं त्याला अशक्य झालं. तो निराशेत ऑफिसमध्ये येऊन बसला. पुढे काय? वहिदाला परत पाठवून द्यायची? मीना कुमारी, मधुबाला, कोणाला तरी रिक्वेस्ट करायची, नाहीतर मग शकीला, श्यामा यांच्यावर इतकी मेहनत घेतली तर त्या देखील उत्तम रिझल्ट देऊ शकतील. पण आपण पाहिलेल्या प्यासा नामक चित्रांचं काय? त्यात फक्त वहिदाचा चेहरा फिट बसतो. तिचं नाव माहीत नव्हतं तेव्हा देखील समोदृश्यातून तिचा चेहरा मनात ठसला होता. एक आत्मविश्वास होता दगडातून सुंदर शिल्प निर्माण करण्याचा. त्या आत्मविश्वासाचं काय? एक नायिका आपल्याला घडवता येऊ नये आणि हैदराबादला बोंब होईल त्याचं काय? मनुभाई काय म्हणेल? शेवटी एक व्यापारीच हुशार ठरणार. असंख्य प्रश्न सिगरेटच्या धुरासहित गुरुदत्त भोवती फिरू लागले. त्याने ड्रॉवरमधून चेकबुक काढलं. वहिदा तणतणत केबिनमध्ये शिरली. तो तिचीच वाट पाहत होता. त्याने कोरा चेक तिच्यासमोर धरला. तिचं लक्ष नव्हतं. ती तणतणत होती. दत्त बाबू, तुमची माणसं माझा सतत अपमान करतात. हैदराबादच्या मुलीला तुम्ही चान्स देतात म्हटल्यावर त्यांच्या पोटात दुखतंय. मी इथे 20 आणि 25 रिटेक्स देत 6-7 तास उभी आहे. एकालाही त्याची कदर नाही. सारखं आपलं मीना कुमारी आणि नर्गिस. मी काय तुमच्या दाराशी आले नव्हते काम मागायला. तुम्हीच ऑफर दिलीत. मला तुमचे पैसे नकोत. मी परत जाते. वहिदाने एका दमात गरळ ओकली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. एकाएकी तिचं लक्ष समोर केलं. अद्यापि कोरा चेक फडकवणारा गुरुदत्तचा हात स्थिर होता. त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. यात रक्कम भर आणि चालायला लाग, एवढंच फक्त तो म्हणायचा अवकाश होता. बाकी त्याचे भाऊक डोळे एक जबरदस्त अपयशाची कथा सांगत होते.
वहिदाचं उसनं अवसान गळून पडलं. तिच्यासमोर बसलेली व्यक्ती अलौकिक प्रतिभेची होती याची तिला प्रथमच जाणीव झाली असावी. ज्याने तिच्यावर इतकी जबरदस्त मेहनत घेण्याची तयारी दाखवली, ज्याने मोठ्या विश्वासाने इतकं अवघड काम तिच्यावर सोपवलं, ज्याने तिची अभिनय क्षमता न पारखता तिच्याशी महिना 1200 रुपयाचा करार केला, तोच तिला तडकाफडकी निघून जा म्हणून सांगण्या इतपत करारी होता. कोरा चेक म्हणजे दुप्पट तिप्पट पैशांच्या बदल्यात करारपत्राला तिलांजली देण्याची त्याची तयारी होती. वहिदा और नो वहिदा, प्यासा तर होणारच, तो निर्धाराने तिला म्हणाला. वहिदा खुर्चीत कोसळली. 15 मिनिटं खुर्चीतल्या खुर्चीत रडून झाल्यावर ती सावरली. त्याच्या डोळ्यातील बारीक अश्रूंनी ती हेलावून गेली होती. गुरुदत्त असामान्य होता याची तिला कल्पना आली होती. आपल्यात तो प्यासाची नायिका शोधतोय आणि त्यात त्याला अपयश आलंय हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा ती आंतरबाह्य हादरली. तिने खाली मान घालून गुरुदत्तची क्षमा मागितली. तो शांतपणे स्टेट एक्सप्रेसचा धूर उडवत बसला होता. तिचा कोरा चेकही फाडून टाकला आणि ती क्षणार्धात कॅमेरा फील्डमध्ये जाऊन उभी राहिली. तो तिच्या पाठीमागून धावत येऊन खांबाआड कधी दडला हे तिला कळलंच नाही. तिने स्वतः जिन्यावरून उतरत पहिला शॉट झक्क दिला. पुन्हा एक वर टेक करू म्हणून सहाय्यकांना फरमान सोडलं. आता संपूर्ण युनिटच आव असून पाहू लागलं. ती पुन्हा जिन्यावरून अधिक वेगाने खाली आली आणि श्वास रोखून धरत संपूर्ण 2 ओळी तिने भावभावनांसहित व्यक्त केल्या. सहाय्यक कट म्हणायचं विसरले. युनिटने टाळ्या वाजवल्या. टाळ्या थांबल्या तरी गुरुदत्तच्या डोळ्यातील अश्रू थांबेनात. गुरुदत्तच्या हातातून एक अवघड शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर दिवसभराच्या तालमीतही 3ही सीन्स तिने विनासायास चुटकीसरशी पार पाडले. शी कॅन ऍक्ट. अलबार अलवीचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. युनिटवाल्यांनी याचं संपूर्ण श्रेय सवयीनुसार गुरुदत्तच्या पदरात टाकलं. वहिदामध्ये अभिनयाचा जर्म होताच, त्याहीपेक्षा बॉसने तिच्यातील जर्म जगापुढे आणला. यातच बॉसची माणसं सुखावली. त्यांच्या संपूर्ण निष्ठा जणू बॉसच्या चरणी वाहिलेल्या होत्या. मालासिना, रेहमान आणि जॉनी वॉकर यांना निरोप पाठवण्याचे अवकाश. तिघं धावत आले. मालासिनाचा सिनेमासृष्टीत जम बसू पाहत होता. रूढार्थाने तीच नायका समवेत प्रेमगीत गाणार असल्याने सिनेमाची नायिका होती आणि ब्लॅक अँड व्हाईट काळामध्ये त्याकडे पाहिलं तर वहिदाची गुलाबू प्रेमाचा तिसरा कोन होती. इतर निर्माते, दिग्दर्शक आणि सिनेमासृष्टी याच त्रिकोणात सिनेमा पाहत होती. मात्र गुरुदत्त आणि त्याचा प्यासा बंधनाच्या शृंखला तोडणारा होता. गुरुदत्तला कोणालाही कसल्याही अंधारात ठेवायचं नव्हतं. त्याने मालासिनाला छोटी भूमिका असल्याचं आणि तुलनात्मक दृष्ट्या बिनमहत्वाची असल्याचं सुरुवातीलाच सांगून टाकलं होतं. त्यात ग्लॅमरस असं देखील काही असणार नव्हतं. अर्थात तिने छोटी भूमिका स्वीकारण्यास क्षणाचाही विलंब लावला नाही. तिच्या दृष्टीने गुरुदत्त फिल्म्सचं बॅनर आणि दिलीप कुमार या 2 खूप मोठ्या गोष्टी होत्या. रेहमानची नायक म्हणून सद्दी संपूनही 8 वर्ष झाली होती. तो चांगल्या अर्थपूर्ण सहाय्यक व्यक्तिरेखेच्या शोधात होता. इथे गुरुदत्तने त्याला खलनायकाची व्यक्तिरेखा देऊ केली होती. गुरुदत्त आणि रेहमानची मैत्री सालोसाल चालत आली होती. सिनेमाविषयीचं गुरुदत्तचं ज्ञान आणि सिनेमाविषयीची समज पाहून तो त्या काळातही आश्चर्यचकित होत असे. गुरुदत्त 50 वर्षांपूर्वीचा सिनेमा बोलतोय, 50 वर्षांपुढचा सिनेमा बोलतोय याचा साक्षात्कार त्याला आरपारच्या आधीही झाला होता. खलनायकाची भूमिका करायला तो अनुत्सुक असला तरी केवळ गुरुदत्तने ती देऊ केली आहे या एकाच गोष्टी खातर त्याने ती निमूटपणे स्वीकारली. त्याच्या मनातली चलबिचल ओळखून गुरुदत्तने गप्पा मारता मारता यारी दोस्तीत त्याच्या हातात स्क्रिप्टचं घबाड ठेवलं. जस्ट गो थ्रू इट, आणि कुठे काही खटकत असेल तर सांग. गुरुदत्तच्या वाक्याने रेहमान ठेचाळला. यारी दोस्ती में सब चलता है. गुरुदत्त रेहमानचे खांदे थोपटत म्हणाला. रात्रभरात त्याने स्क्रिप्ट वाचून काढलं. स्क्रिप्टच्या आसपास गुरुदत्तने लिहिलेल्या नोट्स वाचून तर भूमिका नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. प्रश्न उपस्थित झाला तो दिलीप कुमारच्या भेटीनंतर. प्यासाचा नायक कोण हा प्रश्न आणि त्याचं उत्तर गुरुदत्तने गुलदस्त्यात ठेवलं होतं. युनिटला कसलाच पत्ता नव्हता. गुरुदत्तने त्यांना काहीही सूचना दिल्या नव्हत्या. प्यासाच्या सेटवर गुरुदत्त युनिटसह सज्ज बसला होता. पहिल्या दिवशी दिलीप कुमार आलाच नाही म्हणून दुसऱ्या दिवशी दुपारी गुरुदत्त स्वतःच तोंडाला रंग फासून उभा राहिला. ही विलक्षण लोकप्रिय झालेली भाकड कथा आहे. प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही.
दिलीप कुमारने होकार दिला. त्याला 4.5 वर्ष उलटून गेली होती. प्यासा सुरू करण्यापूर्वी गुरुदत्तने दिलीप कुमारशी संपर्क साधला. गुरुदत्त त्याला भेटायला मोगले आझमच्या सेटवर गेला होता. त्यानंतर दोघं रीतसर ड्रिंक डिनरला भेटले. दिलीप कुमारने विचारणा करण्यापूर्वीच गुरुदत्तने त्याच्या हाती संपूर्ण स्क्रिप्ट ठेवलं. भूमिकेतील महत्त्वाचे चढउतार ऐकवले. भूमिका अप्रतिम होती, यात दुमत असण्याचं कारण नव्हतं. मात्र मधल्या 4 वर्षांच्या काळात दिलीप कुमारने बिमल रॉयचा देवदास स्वीकारला होता. प्यासाचा नायक विजय देवदासच्या खूप जवळ जाणारा असल्याची वस्तुस्थिती दिलीप कुमार आणि गुरुदत्त दोघांनाही स्वीकारणं भाग होतं. देवदासचं चित्रण जवळपास संपलं होतं. देवदासच्या भूमिकेने दिलीप कुमारची रातों की नींद हराम करून सोडली होती. हळूहळू तो नैराश्याच्या इम्पॅक्टमधून बाहेर पडत असताना गुरुदत्तने त्याला प्यासा ऑफर केला. 2 वर्षापूर्वी अशाच शोकांतिकाच्या आहारी जात तो आपलं मानसिक संतुलन हरवून बसण्याच्या मार्गावर होता. त्यावेळेस लंडनच्या हेरले स्ट्रीटवरील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर WD निकोलने त्याला भाऊक गंभीर व्यक्तिरेखांपासून काही काळ दूर राहण्याचा सल्ला दिला होता. आजही दिलीप कुमारला तो सल्ला अचूक आठवत होता. त्यावेळेस मद्रासचा आझाद स्वीकारून नैराश्याच्या गर्तेतून स्वतःची सुटका करून घेतली होती. आजही देवदासच्या बॅकग्राऊंडवर तो हलक्या भूमिकेच्या शोधात असताना त्याला नया दौर मिळाला होता. महिन्यातले 20-22 दिवस त्याने बलदेवराज चोप्राला दिले होते आणि उरलेले 6-7 करीम आसिफला. सिनेमा मोगले आझम. प्यासा करायचा म्हणजे चोप्राकडच्या अर्ध्या तारखा काढून गुरुदत्तला द्यायच्या आणि अतिसंवेदनशील घोटाळ्यात पुन्हा अडकायचं. त्यातून देवदास केल्याने दिलीप कुमार बिमल रॉय यांची वेवलेंथ जुळली होती. मधुमतीचा विषय बिमल रॉयने दिलीप कुमारला देवदास पूर्वी ऐकवला होता आणि देवदास संपताक्षणी मधुमतीला सुरुवात होणार या तोंडी आश्वासनावर दिलीप कुमारने देवदास स्वीकारला होता. पुढच्या 6-8 महिन्यांच्या तारखा प्यासा, नया दौर आणि मोगले आझम यांनी आपापसात वाटून घेतल्यानंतर बिमल रॉयच्या तोंडाला पानं पुसली जाणार होती. प्यासासाठी मधुमती सोडणं दिलीप कुमारला जीवावर आलं. त्याने गुरुदत्तला नकार दिला. एक अध्याय सुरू होण्यापूर्वीच संपला. गुरुदत्त निराश झाला. दुसरं नाव त्याच्या डोळ्यासमोर आलं, राज कपूर. राज कपूरला चाचपून पाहणं सोपं होतं. त्याने सरळ सोट विषय काढला. राज कपूरनेही तत्काळ नकार दिला. प्यासाचा विषय राज कपूरच्या वृत्ती प्रवृत्तीशी मेळ खात नव्हता आणि आव्हान स्वीकारायचं तर सिनेमा RK प्रोडक्शन्सच हवा आणि दिग्दर्शक म्हणून राज कपूरचंच नाव हवं. राज कपूरचे विचार स्पष्ट होते. निव्वळ नट म्हणून आव्हान पेलण्यात राज कपूरला आता स्वारस्य उरलं नव्हतं. आता गुरुदत्तला तिसरा माणूस सापडेना. मुद्दाम स्क्रीन टेस्ट घेऊन शोधावंसही त्याला वाटत नव्हतं. एके दिवशी त्याने स्वतःच्या हाताने तोंडावर जुजबी मेकअप चढवला. आरशात पाहिलं. तो स्वतःविषयी साशंक होता. आरपार, मिस्टर अँड मिसेस 55 वेगळे आणि प्यासा वेगळा. प्यासासारख्या अवघड विषयात अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही पातीवर त्याला 100पैकी 100 मार्क मिळवण्याची गरज होती. भूमिका त्याला इतर कोणत्याही नटापेक्षा अधिक समजली असली तरी पडद्यावर त्याचं सादरीकरण ही सर्वस्वी भिन्न गोष्ट होती. त्याने तुर्तास या विषयावर चकार शब्द न काढण्याचा निर्णय घेतला. इतरही बरीच कामं शिल्लक होती. साहिरला निरोप पाठवून त्याने संपर्क साधला नव्हता. 4.5 वर्षात कदाचित साहिरचा प्यासामधील इंटरेस्ट कमी झाला असण्याची शक्यता देखील नाकारता येत नव्हती. गुरुदत्तने कॅमेरामन VK मूर्तीसह बसून विषयानुरूप चित्रणावर चर्चा सुरू केली. मूर्तीच्या दृष्टीने गुरुदत्त समवेत चर्चा करणं हेच मोठं आव्हान होतं. बहुतेक महत्त्वपूर्ण दृश्य रात्रीच्या वेळेस आणि आउटडोअरला असल्याने मूड लाइटिंगसाठी लोकेशनचा भरपूर अभ्यास असणं महत्त्वाचं होतं. मूर्ती आणि गुरुदत्तने याकरता मुंबईतल्या गल्लीबोळातून भरपूर भटकंती केली. रात्री 10:30 नंतर गुरुदत्तची गाडी मुंबईतल्या रस्त्यांवरून अत्यंत मंद गतीने फिरू लागली. मध्येच कुठेतरी ड्रायव्हरला थांबवण्याची सूचना करण्यात येई. मूर्ती आणि गुरुदत्त यांची गाडीत बसून आपापल्या वही बुकात नोट्स काढत ठराविक एका सिच्युएशन्सवर घनघोर चर्चा होई. मतभेद होत आणि तरीही एका निष्कर्षावर पोहोचल्यानंतर गाडी स्टार्ट करण्याचा आदेश देण्यात येई. मुंबईतील रस्ते गुरुदत्तच्या स्क्रिप्टचा अविभाज्य भाग होते. फ्लोरा फाउंटन आणि कुलाव्याकडचा रात्रीचा निर्मनुष्य इलाका त्यासाठी निवडण्यात आला. बंद दुकान, बंद ऑफिसे, शुकशुकाट, थोडक्यात वेश्या व्यवसायाला पोषक असं वातावरण गुरुदत्तला चित्रित करायचं होतं. प्यासाचा भडंग नायक विजय उद्ध्वस्त अशाच रात्रीच्या उदास मुंबईतून स्वतःची काव्यकल्पना फुलवतो. इथेच एका पुलाखाली
त्याला गुलाबू भेटते. साहिर नेमकं काय लिहिणार याची गुरुदत्तला कल्पना नसली तरी पटकथेतील एकेका सिच्युएशन्सवर त्याचा भरपूर अभ्यास झाला होता. 4, 5, 6 दिवस अगदी रेड लाईट एरियामधून भटकंती केल्यावर गुरुदत्त आणि मूर्ती एकाच निर्णयावर आले. आवश्यक तेवढं चित्रण रस्त्यावर आउटडोअरला करायचं आणि जमेल तेवढ्या जास्तीत जास्त दृश्यांसाठी सेट लावायचा. रेड लाईट एरियाचाही फक्त पासिंग शॉट्स घ्यायचे, बाकी सगळा मोहल्लाच्या मोहल्ला स्टुडिओत उभा करायचा. त्यासाठी 2-4 दिवसात फोटोग्राफर्स पाठवून वेश्यांच्या मोहल्ल्यांचे फोटो काढून आर्ट डायरेक्टरच्या हवाली करण्यात आले. वहिदा, माला सिन्हा, जॉनी वॉकर, रेहमान आणि प्रश्न. हा प्रश्न अद्यापी अनुत्तरित होता. त्याचं उत्तर कोणाही युनिटवाल्यापाशी नव्हतं. गुरुदत्त स्वतःलाच चाचपून पाहण्यात वेळ घालवत होता. एके दिवशी एका फिल्मी समारंभात दिलीप कुमार योगायोगानं त्याच्यासमोर आला. गुरुदत्त त्याला म्हणाला, नाव सुचव. दिलीप कुमार पटकन उत्तरला, वाय डोंट यू डू इट. यार तुम्ही कर लो, इमेज की बात छोडो. तू स्वतःवर यावर इतकं मुद्देसूद बोललायस. सगळ्या सिस्टीमचा तुझा अभ्यास पक्का झालाय. मला तर वाटतं माझ्यापेक्षा देखील तूच या भूमिकेला योग्य आहेस. कम ऑन, डू इट. गुरुदत्तला किक स्टार्ट मिळाला होता. दिलीप कुमारने त्याच्याच कोर्टात बॉल टाकला होता. गुरुदत्त मानसिकदृष्ट्या तिथल्या तिथे तयार झाला. दिलीप कुमारने त्याला केवढ्या मोठ्या आव्हानाच्या चौकटीत टाकलं होतं. एका पाठोपाठ एक भूमिका नाकारूनही सिनेमावाल्यांच्या नजरेतून दिलीप कुमार अवाढव्य मोठा होत गेला तो असा. एकीकडे गुरुदत्तचं युनिट दिलीप कुमारची वाट पाहत होतं, दुसरीकडे दिलीप कुमार येणार नाही हे ठाऊक असल्याने गुरुदत्त तयार होता. फक्त मेकअपला बसण्याचा अवधी होता. आखिर वो भी घडी आ गई. युनिटला अपार आनंद झाला. गुरुदत्त फिल्म्सचं कोणा वाचून अडत नाही हेच दाखवण्यात तो यशस्वी झाला होता. युनिटच्या दृष्टीने त्यांचा बॉस खऱ्या अर्थाने हिरो ठरला होता. प्यासाच्या चित्रणाचा तो दुसरा दिवस होता. गुरुदत्त लाईट्सच्या मध्यभागी येऊन उभा राहिला. V.K. मूर्तीने त्याच्या चेहऱ्यावर लेन्स फोकस केली. थेट क्लोजअप. इतक्यात साहिर लुधियानवीने सेटवर नाट्यमय एंट्री घेतली. त्याच्या हातात शायरीने ओतप्रोत भरलेला कागद होता. खाली हात कैसे आता, आखिर गुरु की पिक्चर है, तो अब्रार अलवीला म्हणाला. गुरुदत्तने त्याला 2-4 ओळी वाचून दाखवण्याची फरमाईश केली. साहिरने अत्यंत सुरात आणि भसाड्या आवाजात सुरू झाला. ये पुरपेज गलिया, ये बदनाम बाजार, ये गुमनाम राही, ये सिक्कों की झनकार, ये इस्मत के सौदे, ये सौदों पे तकरार, जिन्हें नाज है हिन पर वो कहा है. सेटवर टाळ्यांचा कडकडाट झाला. गुरुदत्तने आनंदातिरेकाने साहिरला मिठी मारली. साहिर जबरदस्त फॉर्मात येऊन पाहत होता. त्याची नुसती झलक त्याने दाखवली होती. गुरुदत्तने साहिरला संगीतकाराचं नाव सांगून टाकलं, सचिन देव बर्मन. साहिर आनंदला. तोपर्यंत गुरुदत्तने ओपीर नय्यरसह 2 जबरदस्त हिट गाण्यांचे यशस्वी सिनेमे दिले होते. CID, गुरुदत्त फिल्म्सचा तिथेही ओपीने धमाल केली होती. पण प्यासाचा विषय हा ओपीच्या फडकत्या संगीताशी मेळ खात नव्हता. बर्मंदांची विविध प्रकृतींची गाणी देण्याची ताकद सिद्ध झाली होती आणि मुख्य म्हणजे तोपर्यंत त्यांच्यावर फक्त नवकेतन देव आनंदच्या तरुण गाण्यांचे संगीतकार असा शिक्का बसला नव्हता. साहिर आणि बर्मनदादांची जोडी जमली होती. दोघांमध्ये भाईचारा होता. एकमेकांविषयी प्रेम होतं आणि स्पर्धा होती. आदर आणि स्पर्धा यांच्यातली पुसट रेष गुरुदत्तने भापली होती. त्या क्षणी गुरुदत्त आणि साहिरने जिने नाज है हिन पर वो कहा हैचं काव्य त्यांच्यासमोर ठेवलं. त्यांना रेड लाईट एरियातली सिच्युएशन सांगितली. बर्मनदादांनी पुढच्या तासाभरात एकाच प्रकृतीच्या 7 सर्वस्वी भिन्न चाली गाऊन दाखवल्या. साहिर लिहित गेला. त्याच्या नज्म त्याने सिनेमासाठी म्हणून सोप्या करून लिहिल्या होत्या. त्यात दर्द होता, मायुसी होती आणि तरीही सर्वाधिक आवश्यक म्हणजे पटकथेशी राखलेलं इमान होतं. तो काव्य प्रतिभेचा निव्वळ साक्षात्कार नव्हता. त्यामागे पटकथेचा नायक विजयचा सखोल अभ्यास होता. सिनेमातील गाणी इतक्या उंचीवर नेता येतात याचं जबरदस्त उदाहरण साहिरने पेश केलं. बर्मनदादा चाली लावत गेले. गुरुदत्त आणि युनिटच्या कानावर जे पडलं ते भव्य दिव्य होतं. रफीचे थरारलेले स्वर ऐकताच मूर्तीने लाइटिंग केलं. मूर्तींच्या मूड लाइटिंगवर सिटीझन केनचा दिग्दर्शक आर्सन वेल्स आणि कॅमेरामन ग्रेग टोलंडचा नकळत प्रभाव होता. सेटवरच्या भागात दिवे ठेवून
अर्थात त्यामुळे छत दाखवता येत नाही, ही मर्यादा कायम राहते. संपूर्ण दर्शनी भाग उजवून काढायचा. रेड लाईट एरियाचा सेट अंगावर येत होता. सिनेमा, संगीत आणि सिनेमास्कोप असायला हवा होता असं राज खोसला आणि युनिटवाल्यांचं मत पडलं. गुरुदत्तने मूर्तीची पाठ थोपटली. त्याच्या म्हणण्यानुसार सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट आणि सिनेमास्कोप असायला हवा होता. सिनेमास्कोपचं तंत्र भारतात येऊ पाहत होतं. गुरुदत्त, मेहबूब खान, राज कपूर, के आसिफ आणि व्ही शांताराम यांची या संदर्भात बैठकही झाली होती. मात्र त्याच्या रिझल्टसाठी प्रत्येक वेळेस विलायतेत धाव घ्यावी लागत असल्याने तो सर्व प्रकार अतिशय खर्चिक होणार होता. मेहबूब मदर इंडियाची रंगीत निर्मिती करत होता. शांताराम बापूंनी देखील झनक झनक पायलबाजीमधून रंगाचा प्रयोग करून पाहिला होता. परंतु सिनेमास्कोप चित्रण आर्थिकदृष्ट्या त्यांच्या देखील आवाक्याबाहेरची गोष्ट होती. मूर्ती, आपलं पुढचं पिक्चर तुझं असेल आणि ते सिनेमास्कोपमध्ये असेल, घाल धोडगूस, तुला काय घालायचं आहे तो. गुरुदत्तचं मूर्तीविषयीचं कौतुक बोलत होतं. इथून पुढे व्यक्तिरेखांचा दिमाखदार प्रवास सुरू झाला. बर्मन दादा, त्यांचा मुलगा राहुल आणि साहिर लुधियानवी यांची क्रिएटिव्ह उंची एकीकडे तर दुसरीकडे सेटवर विजय म्हणजेच गुरुदत्त, गुलाबू, वहिदा, मीना म्हणजे माला सिन्हा आणि घोष बाबू म्हणजे रहमान आणि मालिशवाल्याचा सरजो तेरा चक्राए या दिल डुबा जाए म्हणून नर्म विनोदी शिडकाव. सरजो तेरा चक्रायची चाल बर्मदादांच्या मुलाने राहुलने उर्फ पंचमने गुरुदत्तला ऐकवली. गुरुदत्तला चाल इतकी आवडली की त्याने काना मात्रा न बदलता तशीच्या तशी वापरण्याची बर्मनदादांना विनंती केली. लागोपाठ 3 दिवस आणि 2 रात्री याचं शूटिंग सुरू होतं. जॉनी वॉकरने त्याच्या भरपूर तालमी केल्या होत्या. पहिल्या दिवशी घरून तो भरमसाठ तयारी करून आला होता. गाण्यावर हुकूम होठ हलवण्याऐवजी तो स्वतःच गात होता. गाताना बऱ्याच वेळेस मोहम्मद रफींच्या रेकॉर्डेड वेगाशी त्याचा वेग फारकत घेत होता. कॅमेरा मागून दृश्य विचित्र दिसत होतं. गुरुदत्तने त्यांना सॉलिड दम मारला. जॉनी, फक्त होठ हलव आणि ट्रॅकच्या स्पीडकडे लक्ष ठेव. रफीच्या टेरिटरीत शिरू नकोस. 3 दिवसांनंतर असंख्य टेकमधून अंतिम टेक गुरुदत्तच्या मनाप्रमाणे ओके झाला आणि युनिटने सुटकेचा निश्वास टाकला. सरसर वेगाने प्यासा पूर्ण झाला. रश प्रिंट्स पाहिल्यावर गुरुदत्तचा आत्मविश्वास वधारला. हिंदी सिनेमासृष्टीतला माइलस्टोन अशीच त्याची चर्चा सिनेमा वर्तुळात ऐकू येऊ लागली. 22 फेब्रुवारी 1957 रोजी प्यासा मिनर्वात प्रदर्शित झाला. गुरुदत्तच्या लाईट अँड साऊंड मधली मानवी अस्वस्थ संवेदनासह भारतीय सिनेमा प्रयोगशीलतेच्या नव्या दालनात प्रवेश करता झाला, तर हाऊसफुल बोर्डा शेजारील सामान्य माणसाच्या गर्दीसह यशस्वी निर्माता, दिग्दर्शक गुरुदत्त पडुकोन वैयक्तिक अधोगतीच्या प्रवासाकडे भरधाव निघाला. प्यासा, सन 1957. गुरुदत्त फिल्म्स. निर्माता गुरुदत्त, दिग्दर्शक ही गुरुदत्त. कथा अब्रार अल्वी, गीतकार साहिर लुधियानवी, संगीतकार सचिन देव बर्मन, कॅमेरामन VK मूर्ती, कलाकार गुरुदत्त, माला सिन्हा, वहिदा रहमान, जॉनी वॉकर आणि रहमान.